हॅलो फ्रेंड्स, आज आपण दुर्गा सप्तशतीतील अध्याय 3चा मराठी सारांश पाहणार आहोत. या अध्यायामध्ये देवीने महिषासुराचा कसा वध केला याचे वर्णन केले आहे. देवी प्रकट झाल्यानंतर तिने आपला भयंकर सिंह आरूढ केला आणि रणांगणात प्रवेश केला. तिचा तेजोमय प्रकाश संपूर्ण विश्वात पसरला होता. हे पाहून महिषासुराच्या सेनापतींनी युद्धासाठी पुढाकार घेतला. सर्वप्रथम चिकूर व चामर हे असुर पुढे आले, पण देवीच्या बाणांनी त्यांचा नाश केला. मग महाहून, असिलोमा, बाष्कल, उग्रासूर असे अनेक सेनापती एकामागून एक मारले गेले. देवीच्या सिंहानेही असंख्य असुरांचा चिरडून वध केला होता. देवीने कधी त्रिशूळाने तर कधी तलवारीने, कधी चक्राने असुरांचा संहार केला. युद्धभूमीत असुरांची प्रचंड हानी झाली होती. हे पाहून महिषासूर स्वतःच रणांगणात उतरला. तो कधी महिष म्हणजेच राणगवा, तर कधी सिंह, कधी हत्ती, तर कधी मनुष्य रूप धारण करून लढू लागला. त्याचे हे बदलणारे रूप पाहून देव थरथर कापू लागले. देवीने गर्जना केली, "अरे दुष्टा, किती रूपे बदलशील? आता तुझा अंत निश्चितच आहे." शेवटी महिषासूर बैलरूपात धावत आला. देवीने त्याला जमिनीवरच दाबले. त्रिशूळाने भोकसले आणि तलवारीने त्याचे मस्तक छाटले. अशा प्रकारे देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. देव आनंदित होऊन आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. सर्वांनी एकमुखाने देवीचे स्तवन केले. जय जय महिषासूर मर्दिनी, जय माता दुर्गा. या अध्यायाचा संदेश: दुष्ट आणि अधर्म कितीही बलवान वाटले तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो. देवी म्हणजेच शक्ती. तीच संपूर्ण विश्वाला चालना देते आणि धर्मरक्षण करते. अशाच पुढील अध्यायांच्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.